कुक आकाश कदम 65 तयार सुरू झालेली आहे. गरमागरम आणि मासा पकडलेला आहे अजय कदम यांनी. मासा वेगळाच आहे एकदम खाडीतला. शेवटची बारी आहे आणि सामना थोडा चालू होणार आहे. खेळाडू सज्ज झालेले आहे. खेळाडू सज्ज आहेत. ताट एक आहे. प्लेटा मागितली आहेत. प्लेटा बाकी वासावर आहे. सगळे वासावरती आहे. वासावरती समाप्त होत आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, साल्टी गेली झालं पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे या संघटनेखाली आज आपण चाललेलो आहे पुन्हा एकदा मजा मस्ती करायला. पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पावसाचा लाभल्यापर्यंत पत्ता नाही. पण आज आपली वडणं केलेली जी गँग बँग आहे ते आपण जातोय करबवण्यामध्ये जातोय. खास आपला आज चिकन 65 आणि चिकन भात असा बेत आहे. तर जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आज आपल्यासोबत. चला. मासे पकडायला गळ पण गेलेले आहेत. मासे पण पकडणार आपण खाडीमध्ये. बघूया आता कुठला मासा आपल्या गाळाला लागतोय ते की बिना गळ घेऊन आपण घरात परत येतोय ते बिना गाडीची खबर. तर चला जाऊया. जाता व्ह्यू एवढं सुंदर आहेत ना ते तुम्हाला दाखवतो. भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच. चला मित्रांनो, फक्त व्ह्यू बघा कशा प्रकारे आहे तो. बघा सुंदर एकदम. फायनली ऋषी मोरे आलेला आहे. चिकन 65 आणि काय अजून काय आणि चिकन रस्सा भात. आजचा कार्यक्रम टॉपचा इथं. सोबत स्प्राईट आहे, थम्सअप आहे. नियोजन एकदम टॉपचं झालेलं आहे. आणि सर्वात जास्त खर्च केलेला आहे तो ऋषी मोरे आणि सुनील विश्वकर्मा यांनी. तब्बल 250 रुपये काढलेले आहेत. बाकीचे 100 वाले आहेत सगळे. पण ओढणार सगळे 250 सारखे ओढणार आहेत. 15,000 पण मंडळातले 1,000 रुपये खर्च आले तांदूळ आणि भाई आणणार. फायनली आहे बघा सर्व तयारी झालेली आहे. आता थोड्या वेळात आम्ही 65 करायला आणि भात आणि चिकन रस्सा मस्त करायला घेणार. हा समोरचा व्ह्यू. आपण आत्ता आहो करबवण्यामध्ये. मस्त असा व्ह्यू आहे. इकडनं आता मासे पाडायला सुरुवात करतात. मगाशी बघितलं तुम्ही आपण आलेलो वरनं. साधारण चिपळूणपासून 15 किलोमीटर आहे. आणि पलीकडे खेड आहे. रस्सा बघा खेडकडे आता बघा बोट जाते पलीकडे. खूप सुंदर रस्ता आहे. मित्रांनो, बघितलेत आपण कशा प्रकारे मासे पकडतो. सगळेजण लाईनीत उभे आहेत. तिकडे 65चा कार्यक्रम चालू पण झालेला आहे आणि बऱ्यापैकी रेटून झालेलं आहे सगळ्यांचं. पण आत्ता एक दुःखदायक घटना आम्हाला समजली. म्हणजे आत्ता आम्ही ज्या नदीमध्ये आहे म्हणजे पहिले काही महिन्यापूर्वी पाणी जे आहे ना निळसर असायचं ना पाणी, त्यात अक्षरशः काळपट आहे. एवढं काळं आहे ना पाणी की त्यामुळे आम्हाला मासे देखील बघायला भेटत नाही आहे. आणि पूर्ण आहे बघा पूर्ण काळं सगळं पाणी आहे. ते गाववाले पण सांगते की वरचे जे केमिकल आहेत तिकडे लोटलले केमिकल आहेत त्यांचं सगळं पाणी आपल्या नदीमध्ये येतं आणि त्याच्यामुळे माशांचं प्रमाण देखील खूप प्रमाणात कमी झालेलं आहे. एकदम बेकार अवस्था आहे आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. कुक आकाश कदम 65 तयार सुरू झालेली आहे. काय रे शान्या मथुर संघटना. गरमागरम आणि मासा पकडलेला आहे अजय कदम यांनी. मासा वेगळाच आहे एकदम खाडीतला. फिश टँक मधला आहे. वेगळा असं आहे एकदम गोल गोल. त्याला कशी काम आहे मित्रांनो. हे बघा 65 आणि समोर व्ह्यू. आपण चालू आहे तिकडे पोरांना घेऊन. येतोय घेऊन येतोय. हे आताड्या घेऊन आताड्या तिकडनं. कोण दी एंड झालेला आहे. गॅस संपलेला आहे. आता चुलीवरचे चिकन आणि भात. नाथ खोळा माल झालेला आहे बघा. आता शिजवायला घेतलेलं भात आणि चिकन रस्सा. पण गॅस संपलेला आहे.
मीठ कुठे आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे चूल लावून झालेली आहे आणि पावसाने चिपळूणमध्ये जोरदार सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा सकाळपासून पाऊस नव्हता, सकाळी चांगलं ऊन पडले, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आपण. आत्ता पण आता समोर तुम्ही लोटे MIDC आहे तिथं पण बघू शकता कशा वगैरे पाऊस चालू आहे. समोर देखील आता वीज पडलेली आहे, जोरदार कडकडायचा आवाज येतो एकदम. आणि इकडे देखील भीतीचं वातावरण चालू झालेलं आहे, कारण अजून आता थोड्या वेळात रस्ता आपला होईल आणि त्यानंतर मग आपला भात शिजायला सुरुवात होईल आणि मग त्याचा आस्वाद घेण्यात आपण सज्ज होऊ. सर्व मित्रमंडळी, बाकीचे अजून मित्रमंडळी आहेत ते तिकडे अजून मासे पकडायचा आनंद घेत आहेत. मासे काय भेटत नाही आहेत, एकच मासा भेटलेला आहे सुरुवातीला. त्यानंतर अजूनही देखील फक्त गळ अडकवत आहेत आणि गळ तोडत आहेत, बाकी मासा हाताला लागतच नाही आहे. मगाशी आपण तिकडे होतो, मगाशी पाणी इथं होतं आणि आत्ता उटी लागल्यामुळे पाणी बऱ्यापैकी खालती गेलेलं आहे. आता आपण इकडनं जातो आहे, आपले जे पोरं मासे पकडतात तिकडे वरती, तिकडे आपण त्या साईडला चाललेलं आहे. समोरनं व्ह्यू जो झाला आहे ना पावसाचा, तिकडे अजून मोकळा आहे आणि इकडनं पाऊस येतो आहे कशा प्रकारे, खूप सुंदर दिसतंय. तर जाऊया आपण त्याचा आनंद घेऊया. हां दाणका शेवटची बारी आहे आणि सामना थोडा चालू होणार आहे. खेळाडू सज्ज झालेले आहे, खेळाडू सज्ज आहेत. ताट एक आहे, प्लेटा मागितली आहेत, प्लेटा. बाकी वासावर आहेत सगळे, वासावरती आहे, वासावरती. पाठी देखील उभे आहेत. फायनली भात शिजलेला आहे, जोरदार एकदम. अजू आगीला भडकवताना हे पडलंच पाहिजे. आणा फक्त पार्टीला जेवायला फायनली झालेलं आहे जेवण. चिकन भात थोड्याच वेळात आपण ओढायला चालू करणार आहे. सर्व सज्ज झालेले आहेत. तिकडे शेवटचा 65 जो कार्यक्रम आहे, ज्यांना भेटला होता ते आता तिथं ओढणार आहेत. बाकीचे मित्रमंडळी सगळे उभे आहेत, बाकी बसलेले वेगळे आहेत. व्हेज पनीर पण आहे, व्हेज माणसाला खास. व्हेज कोण आहे? तर आता थोडा वेळ देणार आहे जेवण. तर जेवी आणि सांगतो तुम्हाला कशा प्रकारे चव झालेली आहे ते. माहोल एकदम भारी आलेला आहे. पाठी वातावरण बघू शकता कशा प्रकारे पाऊस बारीक बारीक पडायचं झाले. मोराचा देखील आवाज येतोय पाटणा. आणि आमच्यासोबत इकडे शिराचे मोर पण आहेत. फायनली पाऊस आलेला आहे. चिकन आणि भात मस्तकी सोबत फोडी सर्वजण आहेत, हे बघा खात आहेत. गरमागरम एकदम. तिकडे मला वाटतं आता इथं पाऊस सुरुवात झालेला आहे. अजूनपर्यंत पाऊस पात पोचलेला आहे. मस्तपैकी जेवण झालेलं आहे मित्रांनो. पाऊस देखील आलेला आहे. अजून बाकी जेवतात तिकडे आणि मस्तपैकी एकदम दणकेदार झालेलं खाणं. भात रस्सा आणि 65 एकदम टॉप झालेला. आता आपण सगळं आवरायला घेतोय आणि आपला परतीचा प्रवास चालू करतोय. भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चला सेल्फी घे. अरे उभा समाप्त होत आहे. फायनली परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि सगळे रेसर चिपळूणचे रायडर आपल्या परतीच्या प्रवासात निघालेले आहे. तर मित्रांनो भांडी झालेली आहे सगळी घासून आणि आपला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण निघालेला आहे. पाऊस जरा बारीक झालेला आहे, मस्त थांबलेला आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला.